मुंबई ते नागपूर विशेष ट्रेन 6 तासानंतर सीएमएमटी वरून रवाना झाली आहे। काल रात्री 12 वाजता ही ट्रेन सुटणार होती, मात्र रात्रभर ट्रेन स्टेशनला न आल्यानं प्रवाशांचा खोळंबा झालाय। रक्षाबंधनासाठी ही विशेष ट्रेन सोडण्यात येणार होती। प्रवाशांनी संताप व्यक्त करत रेल्वे अधिकाऱ्यांना घेराव घातला। दरम्यान रेल्वे प्रशासनाचा चालकाशी संपर्कच होत नसल्याचं कारण यावेळी रेल्वेकडून देण्यात आलंय आणि त्यानंतर 6 वाजता निघणारी गीतांजली एक्सप्रेस जाऊ देणार नाही असा प्रवाशांनी पवित्रा घेतला। त्यानंतर सकाळी 7 वाजता विशेष ट्रेन नागपूरला रवाना झाली आहे। अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। जुई, अगदी आपण पाहतोय दीपाली की रात्री 12:30 वाजता येणारी नागपूरला जाणारी ट्रेन सकाळी आली नव्हती, अगदी पहाटेपर्यंत आली नव्हती। त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले होते, प्रवासी खोळंबले होते आणि त्यामुळे प्रवाशांनी अक्षरशः तिथे गोंधळ घातला। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये अधिकाऱ्यांना जाब देखील विचारण्यात आला। खरं तर रेल्वे प्रशासनाचं म्हणणं होतं की अधिकाऱ्यांशी आमचं फोनवरती संपर्क होत नाही आणि त्यामुळे विलंब होतोय। नेमकं कारण काय हे आम्हाला समजत नाहीये आणि त्यामुळे प्रवाशांनी खरं तर जाब देखील विचारला। मात्र सकाळी 7 वाजता ही ट्रेन रवाना झाल्याची आता माहिती मिळते। दीपाली, निश्चितच धन्यवाद जुई या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।